नमस्कार मित्रांनो, माझ्या नेहमी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे. तर आत्ताचा व्लॉग चालू होता रात्री 11 वाजता आणि मला सुद्धा माहिती नाही की व्लॉगमध्ये मी काय दाखवणार आहे. पण मी एक निश्चय केला आहे की मी इस्त्री करायला शिकणार आहे, कारण मला इस्त्री करता येत नाही आणि मला इस्त्री करायला कोण शिकवणार आहे? द ग्रेट इंजिनियर कल्पेश दादा चव्हाण, जे की पहिले त्यांचे कपडे इस्त्री करतात, म्हणून तर मला माझा शर्ट इस्त्री करायला शिकवणार आहेत, कारण त्यांना माझा भरोसा नाही आहे. मी त्यांचा शर्ट चालू पण शकतो, हो ना सर? आणि फन फॅक्ट, कल्पेशने आत्ताच नवीन कपडे शिवलेले आहेत त्याच्यासाठी, सो तो चुकून पण ते कपडे माझ्या हातामध्ये देणार नाही. बट ओके, आय रिस्पेक्ट हर चॉईस. सॉरी, आय रिस्पेक्ट हिज चॉईस. ओके, आय रिस्पेक्ट हिज चॉईस. बट बघू आता. डोंट वरी, जर मी शिकलो ना तर हा तुझा शिष्य तुला गुरुदक्षिणा देईल. रोज तुझ्या ताईकडे देईल कपडे धुवायला. चालेल, टेन्शन नाही, चालेल, करू करू. आणि याच्यानंतर आम्ही कल्पेशचे कपडे पण धुणार आहे. नाही, कल्पेशचे कपडे नाही, काय म्हणणार त्याला? अंथरूण. नाही रे, इंग्लिशमध्ये बोलणार आहे. काय म्हणतात त्याला? मॅट्रेस. मॅट्रेस आम्ही मॅट्रेस धुणार आहोत. बेडशीट म्हणतात. हा, बेडशीट. आम्ही बेडशीट धुणार आहोत. तुम्हाला समजलं ना काय धुणार आहोत ते? बस विषय संपला तिथे. आम्ही बेडशीट धुणार आहोत कल्पेशचं. आता बघू आम्हाला किती वेळ लागतं इस्त्री करायला ते. आणि याच्यानंतर कल्पेश तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स पण सांगेल की तो केव्हापासून इस्त्री करतोय, तो इस्त्री करायला कसा शिकला, इस्त्री करताना त्याला काय काय चॅलेंजेस आले. तर कल्पेश अँड द इस्त्री ची स्टोरी तुम्हाला समजेल थोड्या वेळाने. प्लेटवर प्लेट पकड, ठेव खाली. तरी पॅन्ट चढणार आहे. म्हणून मी माझे कपडे नाही केले आधी. तुला तिला हा ठीक आहे, जमाना समजलं. मी शिकलो ना, मीच करणार, समजलं. एवढ्याच्यामध्ये कंबर दुखायला लागली. हे शर्ट आता एक हफ्ता कंटिन्यू केलं तर होईल. काय होतं? हा एक हफ्ता कंटिन्यू जर इस्त्री करतो तर शिकेल. हो, ऍटलीस्ट एवढं तर शिकेल की मी करू शकतो इस्त्री. एवढा वेळ करत आला तर एक हफ्ता निघून जाईल. काल एवढा वेळ करत आला एक हफ्ता निघून जाईल. चालेल, तुझी स्टोरी अजून बाकी आहे, कळलं का? मला बोलतोय. अरे पण कुठे तू 6वीत असल्यापासून इस्त्री करतोय? 6वी नाही, मग 3rd मध्ये असल्यापासून. बघा मित्रांनो, 3rd मध्ये असल्यापासून इस्त्री करतो आणि माझ्याकडून एक्सपेक्ट करतो मी 3 दिवसात शिकावं. हे असे असतात लोक. अरे याचं कसं करायचं पण? सॉरी, आधी कॉलर पकडायचा. ठीक आहे. मी आपले ते इस्रायली बघितलेत ना, ते एवढे कपडे आथरतात खाली. म्हणजे सगळ्यात पहिले त्यांचा लाकडाचा टेबल असतो, त्या टेबलवर त्यांचे कमीत कमी 3-4 लेअर असतात कपड्यांचे जाड. मग त्याच्यावर इस्त्री करते. एवढ्या लेअरची काय करायचं? एका लेअरने पण आय थिंक इनफ आहे ना. डिपेंड करतं ते, डिपेंड्स इस्त्री कशी आहे. त्यांची इस्त्री जड असते, त्यामुळे तेवढा कपडा लागतो जड त्यांना खाली. हा यार, त्यांची इस्त्री खरंच जड आहे. हे पण मी ना मुंबईत नाही बघितलं, म्हणजे जयरे आपण राहतो ना कल्पेश, मी तिकडे नाही बघितलं कोणाकडे कोळशाची इस्त्री आहे. काही ऑफिस मी बघतो ना की 2-3 जण आहेत इथे इस्त्री करतात, त्यांच्याकडे कोळशाची इस्त्री आहे. तुझ्या घरी कोणती इस्त्री? आमच्या घरी तू नॉर्मल इथे म्हणल्यावरती इस्त्री कोण करतो? कपडे आम्ही बाहेर देतो. इस्त्री अशीच पडू नये कोठडीमध्ये. अरे मग आपण उगाच घेतली, तू येताना घेऊन आला असतास ना इस्त्री. आपण उगाच त्याच्या आधी आपण घेतली ना, आपण नंतर गेलो मुंबईला. एक काम करू, ही OLX वरती विकून टाकू, तू ती वाली घेऊन ये. तू मंगेशचा शर्ट झाला होता ना, तो कसा काय झाला त्यावरून शर्ट? तो काय माहित कसं झाला, तो कपडाच काहीतरी होता. कपडे तर जळत नाही कधी. आता आपण उद्या मंगेशला विचारू मित्रांनो की कल्पेश कडून तुझा शर्ट कसा काय झाला, कारण कल्पेश तर कधी चूक ऍक्सेप्ट नाही करत. म्हणजे जर काय झालं ना तर दुसऱ्याची चूक कधी, स्वतःची चूक कधीच नाही ऍक्सेप्ट करणार. ठेव खाली. किती चुरगळला शर्ट यार. हा शर्ट ओरिजिनली धुतल्यानंतर जेवढा चुरगळला नाही ना, तेवढा आता इस्त्री करताना चुरगळलाय. ठीक आहे रे, फर्स्ट ट्रायच्या हिशोबाने मला तरी वाटतं की मी बऱ्यापैकी घाण परफॉर्म केलेलं.
वडापाव खाल्ल्यावर म्हणतात चटणी कुठे आहे. अभी मैं गाली नहीं दे सकता, नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें. नुसता वडापाव खाऊन. नाही खरं तर ते म्हण अशी आहे की हागायला गेलो म्हणतो चिंपाट कुठे आहे. तेच म्हणलं. बिना पण चिंपट हागत ते वडापाव बिना चिंपट हागायला गेलाय. तेच ना. अरे होतच नाही सरळ. थांब जरा काय झालं आता. हम्म. तर मित्रांनो अशापैकी माझी इस्त्री करून झालेली आहे. जर हा शर्ट जिवंत असता तर आतापर्यंत त्याने माझ्यावरती मानहानीची केस ठोकली असती. पण जाऊ दे, घाम गाळल्याशिवाय इस्त्री होत नाही. चले पंख बंद केल्यावर घाम येणार. 14 मिनिटाचा ब्लॉग पंख बंद केल्यावर घाम येणारच ना. करतोय, बंद करतोय. चालू कर. कल्पेश दादा बोला. सांगा तुम्ही तुमची आणि तुमच्या इस्त्रीची लव्ह स्टोरी. इस्त्री. इस्त्री कोण? इस्त्री. इस्त्री अच्छा आयरन म्हणायचं का स्त्री तुला? नाही, इस्त्री. हा, स्त्री तुझ्या लाईफ मध्ये नाही ना. येईल लवकरच येईल. ठीक आहे सर. इस्त्री म्हणजे कशी सांगू मी. इस्त्री करायला सुरुवात केली म्हणजे कधी थर्डला असताना. म्हणजे जवळजवळ किती वर्ष झाली आपल्याला थर्डला असताना. कॅल्क्युलेट कर. झाले 16-17 वर्ष झाले. 16-17 वर्ष. म्हणजे ते पहिली इस्त्री थर्डला असताना केली. म्हणजे कसं, म्हणजे पप्पा सकाळी कामाला जायचे सकाळी 4 वाजता. मग त्यांचे कपडे इस्त्री करायचे. म्हणजे मम्मी कपडे इस्त्री करून ठेवायची. मग ते इस्त्री बघता बघता काय माहिती मला पण इस्त्री करायची हे लागली, आवड लागली. मग मी थर्डला असतानाच मी इस्त्री सुरू केली करायला. म्हणजे बघता बघता मी पण मग माझ्या शाळेचे कपडे इस्त्री करायला सुरुवात केली. म्हणजे पहिली सांगायची स्टोरी अशी, म्हणजे मेन इम्पॉर्टंट म्हणजे काय माहिती आहे का, मी जेव्हा इस्त्री स्टार्ट केली तेव्हा एक शर्ट मी अर्धा तास इस्त्री करायचो. अर्धा तास एक शर्ट. आणि एक शर्ट अर्धा तास इस्त्री करता करता एकदा बिल असा आला आम्हाला की मग काय झालं, पप्पा ओरडायला लागले. मला एवढी कोण इस्त्री करायला लागले भाई, एवढं बिल यायला लागलं. नंतर समजलं की मी एक शर्ट अर्धा तास इस्त्री करतोय. मग अर्धा तास करता करता 20 मिनिटं आले, 20 मिनिटं 10 मिनिटं आले, नंतर मग 5 मिनिटं आले. मग आता 2 मिनिटं लागतात फक्त इस्त्री करायला. म्हणजे तू कधी कोणतं काम टाइमवर केलंच नाही. शिकायला वेळ लागतो त्यामुळे टाइम लागतो. अरे पण अर्धा तास मग पहिल्यांदा म्हणजे तू एका टायमाला किती कपडे इस्त्री करायला पण बसायचा? अशी इस्त्री करायचो अर्धा तास ना की 2 दिवस त्या इस्त्रीचा प्लेटच फुटत नव्हता. म्हणजे ती कधी इस्त्री ती काय म्हणतात त्याला, कपडा तो चुरगतच नव्हता. एवढी टाईट इस्त्री करतो. मग अर्धा तास केल्यावरती कोणता कपडा सुरू करेल? मग तेच ना, मग विचार कर अर्धा तास इस्त्री करतो एकदम घासून तिला. कधी कोणता कपडा झाला का तुझा? जाळलं, भरपूर झालं. कसं मार किती वेळा खाल्ला त्याच्यावर? नाही. मग घरचं नाही, माझाच कपडा जाळे. मग पप्पांचे तू घराच्या बाहेर राहायचास? म्हणजे पप्पांचे वगैरे नाही कपडे जाळे मी. माझी एकदा पॅन्ट हे घेतली मी शाळेची. शाळेची नाही, अशी जीन्स काहीतरी होती, ती जाळली. कशी काय जाळली काय माहिती नाही. आणि एक शर्ट होता, त्याला प्रिंट होता. मग ते लक्षातच नाही मला प्रिंट आहे शर्टला आणि इस्त्री करायची. घातल्या डायरेक्ट त्या प्रिंटवर इस्त्री. मग ते काय लागली इस्त्रीला. इस्त्री खराब झाली, शर्ट जाऊ दे, इस्त्री पण खराब झाली. पण आता कोणता पण कपडा दे, साडी बोल, शर्ट बोल, पॅन्ट बोल, कुर्ता बोल, काही इस्त्री करतो. काही असं म्हणजे तू आत्माराम भिडे आहे का? बायकोची साडी इस्त्री करणार? नाही करणार बायको साडी इस्त्री? का नाही करणार? मग नाही काय बोलतो? हा बोलला बघू हा व्हिडिओ बघून कोणती आली तर. तरी मी माझे कपडे इस्त्री करणार. माझे स्वतःचे. बायकोचे? तुझी बी करणार. हा मग असं बोल ना. दिसलं पाहिजे की पोरगा वल्नरेबल आहे. वल्नरेबल तेच ना, म्हणजे सगळं ऍक्सेप्ट करतो ना सगळ्या साईडने. वल्नरेबल नाही म्हणत त्याला. मग काय म्हणतात त्याला? काय म्हणतात वल्नरेबल म्हणजे? कमेंट मध्ये सांगा भाई. वल्नरेबल म्हणजे काय? वल्नरेबल की जी सिच्युएशन असेल त्या पद्धतीने ऍक्ट करणार हो ना? नाही. मग कर सर्च कर. वल्नरेबल तसं नाहीये. कर सर्च कर. वल्नरेबल म्हणजे तुला काही खराबी आहे का असं हे आहे ते. म्हणजे एक काय म्हणतात त्याला, दाखव ना, इथे दाखव ना. खराब आहे बोलो ना. वीक. काय खराब असं वीक असणार. वीक इझी टू फिजिकली ऑर इमोशनली. हा ठीक आहे, जाऊ दे चल. मी समजून घे रे, सेम इंग्लिश मध्ये शिकलोय. तुझ्या गुरुकुल मध्ये नाही शिकलो. मी काय बोललो जाऊ बाहेर फालुदा प्यायला. जायचंय? हा चल. चला.
तर मित्रांनो असा होता आमचा व्लॉग. ही असते प्रत्येक बॅचलर आणि त्याच्यासोबत असलेल्या इस्त्रीची कहाणी. तर एनिवे आमच्याकडे काही असं कंटेंट नव्हतं स्पेसिफिक म्हणून आम्ही हा ब्लॉग बनवला. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ॲट द सेम टाईम कॉमेंट पण करा. भेटूत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.